हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? आस विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजेच संगणक आणि आपला चॅप्टर चालू आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत मेल मर्जची ऍक्टिव्हिटी. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळी मेल मर्ज बद्दल तुम्हाला काही विचारलं जातं, ते कशा पद्धतीने विचारले जाते याचे सॅम्पल आज तुम्हाला मी दाखवणार आहे. ऑलरेडी आपण मेल मर्ज बद्दल चर्चा केलेली आहे की मेल मर्ज ऍक्च्युली काय असतं, आपण त्याचा कशासाठी उपयोग करतो, त्यामध्ये आपण फील्ड कसे ऍड करतो. तर एव्हरीथिंग या ऍक्टिव्हिटीमध्ये हे कव्हर होणार आहे. तर मेल मर्ज साठी आपल्याला सर्वात प्रथम काय ओपन करायचंय? मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर वर्ड ओपन करते मी. तर इथे ब्लँक डॉक्युमेंट आपण क्रिएट करायचंय. तर इथे माझ्याकडे मेल मर्जचा प्रॅक्टिस एक्सरसाइज क्वेश्चन आहे. इथे लिहिलेलं आहे क्रिएट द मेन डॉक्युमेंट. क्रिएट द मेन डॉक्युमेंट म्हणजे काय? तर आपल्याला मेन डॉक्युमेंट क्रिएट करायचंय, जे आपण ऑलरेडी वर्ड डॉक्युमेंट एक क्रिएट केलं. आता त्यानंतर यूज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन द fields needed for your data source and enter the records. Save the data source class info. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला मेलिंग मध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला एक रेकॉर्ड बनवायचा आहे. त्यासाठी इथे सिलेक्ट रेसिपियंट आणि टाइप न्यू लिस्ट इथे पण तुम्ही करू शकता, किंवा आपण इथे स्टेप बाय स्टेप मध्ये जाऊ. त्यानंतर लेटर तर आपल्याला करायचंच आहे. स्टार्टिंग डॉक्युमेंट, देन यूज करंट डॉक्युमेंट, नेक्स्ट टाइप अ न्यू लिस्ट. तर इथे आपल्याला न्यू लिस्ट क्रिएट करायची. तर इथे काय दिलंय, जे जे रेकॉर्ड्स इथे दिलेले आहेत तेच आपल्याला इथे इन्सर्ट करायचे, कारण हा आपला क्वेश्चन आहे. फर्स्ट नेम मॅरी, लास्ट नेम स्मिथ. देन इथे तुम्ही कंपनीचं नाव आपल्याला नंतर आहे इथे, तर हे पण आपल्याला अरेंज करावे लागेल. तसेच जॉब टायटल आहे. तर पहिल्यांदा आपण कॉलम्सना कस्टमाइज करू. फर्स्ट टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, देन जॉब टायटल आहे. तर आपल्याला इथं जॉब टायटल आपल्या फील्ड्स मध्ये नाहीये, तर आपल्याला इथं ऍड करायचंय. इथे आपण करू जॉब टायटल. ओके, तर जॉब टायटल आपल्याला कशानंतर हवंय? लास्ट नेम नंतर. सो याला आपण डाऊन करू. ओके, जॉब टायटल त्याच्यानंतर आहे आपली कंपनी. कंपनी नेम नाहीये इथं, कंपनी आहे. तर आपल्याला याला एडिट करावे लागेल. नेक्स्ट ऍड्रेस 1. एक्झॅक्टली जिथं जे क्वेश्चन मध्ये असेल तेच आपल्याला करावे लागेल. ऍड्रेस लाईन 2 इथे नाहीये, आपण हे डिलीट करू. तसेच सिटी आहे, स्टेट नाही, झिप कोड ही नाही,
कंट्री, डिलीट. सिटी आहे. जे फील्ड इथे नाहीये त्या सगळ्या आपण डिलीट करणार आहोत. तर इथे जी फील्ड आहे ती आपण ऍड करू. ऍड फील्ड. सिटी नंतर आहे क्लास डेट. ओके. देन ओके. तर आता तुम्हाला या टेबलनुसार आपल्याला टेबल मिळेल. आता सगळे फील्ड मिळून जी इन्फॉर्मेशन असते त्याला आपण रेकॉर्ड म्हणतो. तर हे आहे आपलं फर्स्ट रेकॉर्ड. इथे जॉब टायटल मध्ये लिहू प्रेसिडेंट. ऍड्रेस 124 मेन स्ट्रीट. सिटी इथे दिलेली नाही. नेक्स्ट आपल्याला न्यू एंट्री करायची आहे. तर न्यू रेकॉर्ड. ओके. देन ज्यावेळी तुम्हाला असा क्वेश्चन मिळतो त्यावेळी तुम्ही कोणत्याही रेकॉर्ड मध्ये काहीही चेंज करू शकत नाही. इथे जे रेकॉर्ड जसे दिलेले असेल तसे तुम्हाला करावे लागते. ओके. 3 रेकॉर्ड आहेत. 3 रेकॉर्ड आपण ऍड केले. देन क्लिक ऑन ओके. तर या लिस्टला नाव द्यायचं आहे. इथे नाव सांगितलेलं आहे की टाइप द फॉलोइंग मेन डॉक्युमेंट अँड सेव्ह इट ॲज क्लास ऍक्ट. तसेच याला या डेटा सोर्सला आपल्याला नाव द्यायचं होतं क्लास इन्फो. तर याला आपण नाव देऊ क्लास इन्फो. ओके. क्लिक ऑन ओके. देन नेक्स्ट स्टेप आहे आपली राईट युअर लेटर. तर आता इथं लेटर सॅम्पल दिलेले आहे. तर इथं आपल्याला डेट एंटर करायची. तर डेट साठी इन्स्ट्रक्शन आहे की एंटर द डेट युजिंग द इन्सर्ट कमांड. तर इन्सर्ट कमांड मध्ये तुम्हाला डेट मिळेल टेक्स्ट क्विक पार्ट्स डॉक्युमेंट प्रॉपर्टी पब्लिश डेट आणि एंटर केल्यानंतर तुम्ही ही डेट तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. तर नेक्स्ट आहे आपलं टायटल फर्स्ट नेम लास्ट नेम. तर आपल्याला टायटल फर्स्ट नेम लास्ट नेम साठी ग्रीटिंग लाईन. देन
इथे आपल्याला वेट, इथे आपण ॲड्रेस ब्लॉकमध्ये जाऊ. ॲड्रेस ब्लॉकमध्ये आपण करू टायटल फर्स्ट नेम लास्ट नेम, म्हणजे असे आपल्याला पाहिजे. टायटल फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ओके, देन क्लिक ऑन ओके. नाही, इथे ॲड्रेस ब्लॉक पण नको आहे आपल्याला. आपण ॲड्रेस ब्लॉक डिलीट करू. तर इथे आपल्याला मोर आयटम्स मध्ये टायटल, देन फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असे ऍड करायचे आहे. देन नेक्स्ट लाईनला नेक्स्ट लाईन इथे आपण स्पेस देऊ. देन नेक्स्ट लाईन जॉब टायटल, देन कंपनी इथे ऍड करते मी. कंपनी आणि देन ॲड्रेस 1 आहे. देन सिटी, देन स्टेट तर आपण ऍड केलेलं नाही. इथे पोस्टल डेट पण ऍड केलेली नाही, पोस्टल कोड. तर ॲड्रेस आणि सिटी आपण नेक्स्ट लाईनला घेऊ. ओके, नेक्स्ट आहे ग्रीटिंग लाईन, डिअर, देन फर्स्ट नेम. ओके, देन ओके. देन नेक्स्ट, किंवा तुम्ही डिअर लिहून फर्स्ट नेम सुद्धा ऍड करू शकता. नेक्स्ट आता आपल्याला हे लेटर टाईप करायचं आहे. थँक यू फॉर एनरोलिंग इन आवर क्लास. इन आवर, इथे तुम्ही आयटम, इथे क्लास डेट किंवा क्लास जर आपण ऍड केला असेल तर क्लास तुम्ही इथे ऍड करू शकता. बट आपण क्लासची फील्ड ऍड केलेली नाही. आणि इथे ऑन हे क्लास डेट तुम्ही देऊ शकता. देन नेक्स्ट आहे सिन्सिअरली. डन. ओके, तर इथे तुम्ही आस विद्यालय लिहू शकता. नेक्स्ट प्रिव्ह्यू युअर लेटर, तर आपण लेटर आपलं प्रिव्ह्यू करू शकतो. ओके, लेटरला थोडेसे फॉन्ट साइज चेंज करते मी. ऑलराईट, तर इथे तुम्ही नेक्स्ट लेटर बघू शकता. ऑलराईट, तर अशा पद्धतीने आपण मेल मर्ज करू शकतो. तर आज आपण काय शिकलो,
मेलमर्जची ॲक्टिव्हिटी कशी करायची ते आपण पाहिलं. क्वेश्चन नुसार आपण सगळ्या सेटिंग्स सगळे डिटेल्स आपण एडिट केले आणि मेलमर्ज डॉक्युमेंट बनवलं. ओके, थँक्यू.